माझा सिंपल 2 प्रभाग होता असं, तिसरा प्रभाग तुम्ही कुठे जोडा, 17 जोडा, माझा प्रभाग तुम्ही 9ला जोडा, हरकत नाही आमचं लोकसंख्येप्रमाणे. पण विनाकारण कोणाच्या मतानुसार बसून ठरवून केलेलं ठराव मांडणी केली त्याप्रमाणे ती प्रभाग रचना केली. प्रभाग माझी बरोबर सेंटर बनू शकतो, प्रत्येक बूथ बनू शकतं, काहीही ते हालचालाची गरज नाही आहे. लोकांना त्रास होणार नाही, लोकांना आपल्या बूथवर मतदान शांतपणे करू शकतात. आता ह्यात असं काय होणार मॅडम की प्रभागाची रचना लोक कन्फ्यूज झालेले, आमचं मतदान कुठे येतं, आम्ही कुठे मतदान करायचं आहे. वाशी प्रभाग क्रमांक 64 में पहले सेक्टर 1A, सेक्टर 3, सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7 एवं सेक्टर 8 इन क्षेत्रों का समावेश था, मगर अब इस प्रभाग की तोड़फोड़ कर सेक्टर 1, सेक्टर 3 एवं सेक्टर 6 का कुछ हिस्सा एवं सेक्टर 7 यह क्षेत्र प्रभाग क्रमांक 28 से जोड़ा गया है। इस बात को लेकर समाज सेवक राजेंद्र सामुद्रे ने प्रभाग प्रारूप रचना को लेकर अपनी हरकत रखी, जिसकी सुनवाई हाल ही में संपन्न हुई। इस सुनवाई के विषय में अधिक जानकारी राजेंद्र सामुद्रे ने द मेट्रो को दी। एक ही इमारत की मंजिल अलग अलग प्रभागों में की गई है शामिल। राजेंद्र सामुद्रे ने कहा कि उनका प्रभाग तोड़फोड़ कर अलग अलग प्रभागों में विभाजित किया गया है। उदाहरण के तौर पर उन्होंने कहा कि सुमंगल नामक एक इमारत का ग्राउंड फ्लोर अलग पैनल में, तो उसी इमारत की पहली मंजिल को किसी अलग पैनल में डाला गया है। इसीलिए अगर इमारत के लोगों को कोई दिक्कत होती है तो दोनों पैनल के नगर सेवकों को बुलाना पड़ेगा, जिससे सबसे ज्यादा तकलीफ आम लोगों को होने वाली है। म्हणजे तुमची संख्या जर लोकसंख्या बघितली तर 25 से 70 हजाराच्या आसपास लोकसंख्या जाते त्याची. आणि जेव्हा तुम्ही आता त्यांनी ज्या प्रभाग मांडणी केलेली आहे की माझ्यामध्ये सुमंगल अपार्टमेंट आहे, एक रेड रोज अपार्टमेंट 17मध्ये गेली आहे माझ्या प्रभागातली. दुसरी गोष्ट सुमंगल अपार्टमेंट आहे, त्यातल्या प्रभागामध्ये काय झालं त्या कंपाऊंडमध्ये की जेव्हा हे यादी फोड करणार आहेत, म्हणजे माझ्या भागामध्ये आता 13 याद्या आहेत जुन्या वार्ड क्रमांक 64 प्रमाणे. त्यामध्ये जेव्हा तुम्ही जेव्हा यादी फोडणार ना, तर मला असं जाणवलं की सुमंगल अपार्टमेंटमध्ये बिल्डिंग क्रमांक 10मध्ये बिल्डिंगमध्ये 10मध्ये गेल्यावर तुम्ही ना ग्राउंड फ्लोअर आहे ना, जेव्हा यादी फोडताना यादीमध्ये तुमची बिल्डिंग वाईज नाही आहे, थोड्या 2च्या पाण्यामध्ये आहेत. तर मला असं जाणवलं की ग्राउंड फ्लोअरची जी नावं आहेत ग्राउंड फ्लोअरची ही प्रभाग क्रमांक 26मध्ये गेलेत आणि सेकंड फ्लोअरचे प्रभाग क्रमांक 27मध्ये आलेत. आणि काही प्रभागामध्ये माझ्या जे मतदान केंद्र आहे सेक्टर 8, म्हणजे माझ्या प्रभागामध्ये तर एका बिल्डिंगमध्ये 3 नगरसेवकांना मतदान डिवाइड होतं आहे. आता माझ्या प्रभागातलं जेव्हा काही अडचण असेल, जेव्हा तुम्हाला लोकांचं जाणं असेल, तर कुठलाही नगरसेवकांना माझ्या प्रभागात येत नाही आहे. माझ्या प्रभागात आता लोकांची अचानक निवडणूक होणार आहे. किसी के फायदे के लिए की गई प्रभाग रचना हमें मंजूर नहीं, राजेंद्र सामुद्रे। उन्होंने ये भी कहा कि प्रभाग का कुछ हिस्सा वाशी गांव से जोड़ा गया तो कुछ हिस्सा वाशी सेक्टर 10 से जोड़ा गया, जो उन्हें मान्य नहीं, क्योंकि कुछ लोगों के हित को ध्यान में रखते हुए ये प्रभाग रचना की गई है, ऐसा आरोप भी राजेंद्र सामुद्रे ने लगाया। सेक्टर 1 पासून ते सेक्टर 3-4 पर्यंत एक पाणी टाकी आहे, त्याची कनेक्टिव्हिटी त्या वार्डामध्ये माझ्या 3 याच्यामध्ये सेक्टर 4मध्ये ते पाणी तिथून सप्लाय होतं. इलेक्ट्रिक सप्लाय सुद्धा करताना त्यांचे ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत, ते पण तिथून कनेक्टिव्हिटी त्यांची तिथून त्या प्रभागामधून आहे. माझ्या सेक्टर 5, 6, 7, 8मध्ये टाकी 2 टाक्या आहेत आमच्या प्रभागामध्ये, तिथून जी कनेक्टिव्हिटी आहे. जर तुम्ही जर माझा प्रभाग सेक्टर 10मध्ये तिकडे जोडत असाल तर हे कायदेशीर नाही आणि योग्य वाटत नाही, मला तर योग्य वाटत नाही आहे. माझा सिंपल 2 प्रभाग होता असं, तिसरा प्रभाग तुम्ही कुठे जोडा, 17 जोडा, माझा प्रभाग तुम्ही 9ला जोडा, हरकत नाही आमचं लोकसंख्येप्रमाणे. पण विनाकारण कोणाच्या मतानुसार बसून ठरवून केलेलं ठराव मांडणी केली त्याप्रमाणे ती प्रभाग रचना केली. अगर अपने प्रभाग में अच्छे कार्य किए होते तो आपको मत मांगने के लिए लोगों के पास जाने की जरूरत ही नहीं है। उन्होंने ये भी कहा कि ये राजनीति है और कोई भी अपना पद किसी के लिए नहीं छोड़ता है। किसी ने अपनी पत्नी को टिकट मिले इसलिए प्रयास किया तो किसी ने अपने पति के लिए प्रयास किया। विरोधकों पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि अगर आपका चुनाव लड़ने में कोई स्वार्थ नहीं है तो आप पीछे हट जाइए। आपके पीछे हटने से प्रभाग का विकास थम नहीं जाएगा। प्रभाग हा कुणी पण असू द्या, मी सुद्धा असेल इलेक्शनवर, मी पण मला माझ्या मुलीला भेटावं, पुढची तिकीट आहे. ही स्वार्थ कोणाचा आहे? सगळ्या स्वार्थ आहे. प्रत्येकाने बायकोसाठी प्रयत्न केलेला आहे, बायकोचं तिकीट मिळून दिलेलं आहे, काय बायकोने नवऱ्यासाठी प्रयत्न केलेला आहे. हे स्वार्थ हा आहे, प्रत्येकाचा स्वार्थ आहे.
की कोणावरती बोट दाखवणे स्वार्थ आहे, स्वार्थासाठी करतात. हा पूर्ण प्रभाग स्वार्थासाठी. तुमचा स्वार्थ नसेल ना मॅडम, तुम्ही 10 वर्ष तुम्ही प्रभागात काम केलं असेल ना, तुम्ही साईडला बाजूला व्हावं. की तुम्ही गेल्यानंतर कोणी प्रभाव पण पडणार नाही. कोण मेल्यानंतर कुठलंही कोण ही दुनिया कुठे चालायची थांबणार नाही आहे. प्रभाग रचना के बाद लोग संभ्रम में, आखिर मतदान किस प्रभाग में करना है। उन्होंने ये भी कहा कि ये प्रभाग रचना संभ्रम पैदा करने वाली है, जिस कारण अब लोग पूरी तरह से संभ्रम में हैं और उन्हें ये पता नहीं चल रहा कि आखिर उन्हें मतदान कौन से प्रभाग में करना है। आता माझा प्रभाग आहे, माझा सेक्टर 1 ते माझा जुना प्रभाग वार्ड क्रमांक 64 मध्ये 1A, सेक्टर 1, सेक्टर 3, सेक्टर 4, सेक्टर 5, 6, 7 आणि 8 असं माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ आता 13,000चा माझा वार्ड पहिला जुना, त्यानंतर आता वार्ड कमी म्हणजे काटछाट करून एक 12,000च्या आसपास माझा वार्ड तयार झालेला आहे. आता या 12,000 वार्डमध्ये तुम्ही आज बघायला सेक्टर 1 याचा माझ्या प्रभागामध्ये आलेला नाही आहे. तो सेक्टर 1, सेक्टर 3, सेक्टर 4चा काही भाग आणि सेक्टर 6 हा वेगळा प्रभाग बनवला त्यांनी. आता हा प्रभाग बनवला वेगळा, बरोबर आहे. त्यांनी दुसरा प्रभाग असा बनवला की सेक्टर 4, 5, 7 आणि 8 हा प्रभाग 9मध्ये जोडला गेला आमचा. हा प्रभाग वार्षिकमध्ये जोडला गेला. आता हा इथं प्रभाग झाला असताना 1 ते 3 परत सेक्टर 6 हा प्रभाग आहे ना, मग सेक्टर 4, 5, 7, 8 हा एक प्रभाग आहे. हे 2 प्रभाग माझे होतात ना, प्रभाग 2. मग आम्हाला तिकडे सेक्टर 10ला जोडायची गरज काय आहे? सेक्टर 10च्या प्रभाग जोडायची गरजच नाही मॅडम. आज माझा प्रभाग 27 आणि 28 आहे प्रभाग म्हणतो ना आपण. 28मध्ये माझा 27 प्रभागामध्ये माझी लोकसंख्या बरोबर जमते. त्यांच्या हिसाबाने सरकार नियमानं 27,000ची फिगर बरोबर येते माझ्या प्रभागामध्ये मोजून घेतले तुम्ही. तर हे सिंपल असताना गणित तुम्ही आज प्रभागाची तोडफोड करता. तुम्ही आज जेव्हा यादी फोड करता ना तुम्ही, गरज नाही आहे. माझा माझी प्रत्येक बूथ हा माझा 1000 ते 1200च्या आसपास माझा बूथ आहे. तुम्ही करा, तुम्ही 13-14 माझ्या याद्या तुम्ही प्रत्येक यादी इंडिव्हिज्युअल न फाडता प्रभाग माझी बरोबर सेंटर बनू शकतो, प्रत्येक बूथ बनू शकतं. काहीही ते हालचाल करायची गरज नाही आहे. लोकांना त्रास होणार नाही, लोकांना आपल्या बूथवर मतदान शांतपणे करू शकतात. आता ह्यात असं काय होणार मॅडम की प्रभागाची रचना लोक कन्फ्यूज झालेले आहेत. आमचं मतदान कुठे येतं, आम्ही कुठे मतदान करायला जायचं. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.